हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे पाहू शकता, इथे कोथिंबीर घेतलेली आहे मी, एक टमाटा घेतलाय आणि एक कांदा घेतलेला आहे. तो खोबरं आपल्याला हे बारीक असं पातळ चिरून घ्यायचंय बघा. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, खूप झटपट होणारी रेसिपी आहे, बिलकुल पण टाइम लागणार नाही आणि खूप टेस्टी रेसिपी आहे ही. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, जरा पण स्किप करू नका. आणि त्या चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. छान छान कमेंट करा आणि माझा हा रेसिपीचा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मला. तर पाहू शकता खोबरं आपलं पातळ छान असं चिरून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला थोडी कोथिंबीर पण घ्यायची आणि ही बाकीची कोथिंबीर आपल्याला बारीक छान चिरून घ्यायची बघा. फोडणीसाठी ही कोथिंबीर आपल्याला पाहिजे, तर ही चिरून घेऊया आपण. कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे, पाहू शकता मैत्रिणींनो. त्यानंतर आपल्याला इथे मिक्सरचं भांडं घ्यायचंय बघा आणि त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचंय. खोबरं मी भाजणार नाही, तसंच टाकणार आहे. कोथिंबीर पण टाकून घेते आणि त्यानंतर इथे थोडं लसूण टाकून घ्यायचंय आपल्याला. पाहू शकता तुम्ही. थोडा असं जाडा लसूण असला की मध्ये जरा कट करून घ्यायचा, म्हणजे बारीक वाटला जातो. नाही तर कधी कधी तुकडे राहतात मिक्सरच्या भांड्यामध्ये तसेच. ते छान आपल्याला बारीक चिरून वाटून घ्यायचंय. इथे सफेद तीळ टाकणार आहे मी थोडं, 1 चमचा, आणि हे वाटून घेऊया. पाहू शकता छान बारीक वाटून घेतलेली आहे मी ह्याची पेस्ट करून. तर आता हे साईडला ठेवूया. त्यानंतर आपल्याला इथे मी कांदा घेतलेला आहे, 1 मीडियम साईजचा. तो आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे. पाहू शकता फोडणीसाठी आपल्याला हा कांदा पाहिजे. तुम्ही वाटणात पण कांदा टाकू शकता, पण मी नाही टाकला. मी फक्त खोबरं, कोथिंबीर आणि लसूण ह्याचा वापर करणार आहे. अशा पद्धतीने मैत्रिणींनो तुम्ही रेसिपी नक्कीच करून पहा, खूप छान होती. तर कांदा छान बारीक चिरून झालेला आहे बघा. त्याच पद्धतीने आपल्याला टमाटा पण बारीक चिरून घ्यायचा आहे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, आपला टमाटा पण बारीक चिरून झालेला आहे. त्यानंतर आता हे साईडला ठेवायचंय आपल्याला. आणि मी इथे काय घेतले, पावटा घेतलेला आहे. ह्या पावटा छान सोलून शेंगा हे दाणे काढून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. हा पावटा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला गॅस कवळायचंय. चला, तर गॅस पेटून घेणार आहे मी आता. आणि त्यानंतर इथे कढई ठेवून घेणार आहे बघा गॅसवर. मैत्रिणींनो, खूप झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात 1 पळी मी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आणि तेल आपलं छान गरम झालं ना, त्यानंतर आपल्याला इथे मोहरी टाकून घ्यायची. 1 चमचा मी मोहरी घेतलेली. मोहरी छान तडतडल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे. अर्धा चमचा जिरं टाकून घेते मी. जिरं पण छान फुललं ना, त्यानंतर इथे कढीपत्त्याची पानं मी 5-6 घेतलेली, ती टाकून दिलेली आहेत बघा. हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे. बारीक कांदा मी चिरून घेतलेला, तो टाकून दिलाय.
आणि कांदा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने। कांदा आपला थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचा आहे। मी एक टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलेला आहे आणि टमाटा पण आपल्याला कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे बघा। थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा, खूप छान होती आणि झटपट होणारी रेसिपी आहे, बिलकुल पण टाइम लागत नाही। थोडंसं हिंग टाकून घेतलंय आपण। त्यानंतर आपण इथे काय करायचं आता, मी जे वाटण केलं होतं कोथिंबीर आणि खोबरं लसूण ते टाकून द्यायचे आणि हा मसाला आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचा आहे, कारण आपण खोबरं भाजलं नव्हतं ना, त्यामुळे हा मसाला छान तेलावर परतून घ्यायचा आहे बघा 1-2 मिनिटं। हे छान परतून झाल्याच्या नंतर 1 चमचा मी इथे हळद टाकून घेणार आहे मैत्रिणींनो। हळद पण छान तेलावर परतून घ्यायची। पाहू शकता मसाला पण आपला छान परतला गेलेला आहे। तर त्यानंतर आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे बघा। इथे कांदा मसाला मी घेतलाय, 2 चमचे मी कांदा मसाला टाकून घेणार आहे। त्यानंतर किचन किंग मसाला मी 1 चमचा घेतलेला आहे। धना पावडर घेतली 1 चमचा। मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। तर हे मसाले सर्व आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे बघा। तर छान आपले मसाले परतले गेलेले आहेत। तर आपण ह्याच्यामध्ये पावटा टाकून घेऊया। स्वच्छ धुवून मी पाणी निथळून घेतलेलं। तर हे पावटा पण आपल्याला मसाल्यासोबत छान परतून घ्यायचंय बघा। त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला परत पाणी टाकून घ्यायचे। जेवढी भाजी आपल्याला बनवायची त्या पद्धतीने आपल्याला पाणी टाकून घ्यायचे इथं, कारण पावटा शिजायला आपल्याला पाणी लागणार आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा इथे आणि सर्व ही भाजी छान मिक्स करून घ्यायची। तर पाहू शकता मैत्रिणींनो, छान भाजीला आपल्या उकळी आलेली आहे। तर परत एकदा भाजी आपण छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर इथे 5 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवर ही झाकण ठेवून भाजी होऊन द्यायची। 5 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे आणि भाजी आपली छान मिक्स करून घ्यायची परत।
त्यानंतर परत 2 मिनिटं झाकण ठेवूया। 2 मिनिटांच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचंय आपल्याला। थोडा पावटा आपला जरा कच्चा आहे नॉर्मल, तर परत झाकण ठेवून घ्यायचे। कोथिंबीर टाकून घ्यायची बघा आपल्याला। पावटा आपल्या मैत्रिणींनो छान मस्त शिजलेला आहे। तर ही पावट्याची रेसिपी मैत्रिणींनो कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।